झाला जरी डॉक्टर, कुणी झाला जरी डॉक्टर, त्याच मन भीतीचं घर, त्याचं मन भीतीचं घर, त्यानं लिंबू मिरची बांधली, त्यानं लिंबू मिरची बांधली, दवाखान्याच्या दारावर, दवाखान्याच्या दारावर, गुण येईन रोग्याला, गुण येईन रोग्याला, सांगे बाहेरचं बघायला, सांगे बाहेरचं बघायला, सांगे बाहेरचं बघायला, साध विज्ञान विसरला, सांगे बाहेरचं बघायला, साधं विज्ञान विसरला. माझ्या भारत देशात माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, कोणी कितीही शिकला, कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला. काय इंजिनियरची कथा, काय इंजिनियरची कथा, त्याची वास्तू पुरुष देवता, त्याची वास्तू पुरुष देवता, घरी पुरोहित आणुनी, घरी पुरोहित आणुनी, करी वास्तूची शांतता, करी वास्तूची शांतता, काळी बाहुली बांधली, काय बांधली, त्याने नवीन बंगल्याला, त्याने नवीन बंगल्याला, नवीन बंगल्याला, साध विज्ञान विसरला. नवीन बंगल्याला, साधं विज्ञान विसरला. माझ्या शेजारचा तो गणू, माझ्या शेजारचा तो गणू, मला कॉम्प्युटर मास्टर, झाला कॉम्प्युटर मास्टर, म्हणे कॉम्प्युटर गणपती, म्हणे कॉम्प्युटर गणपती, त्याचा माऊस हा उंदीर, त्याचा माऊस हा उंदीर, राशी भविष्य कुंडलीचा, राशी भविष्य कुंडलीचा, त्याने प्रोग्राम बनवला, त्याने बनविला, प्रोग्राम बनवला, साध विज्ञान विसरला. प्रोग्राम बनविला, साधं विज्ञान विसरला. देशाचा अंतराळवीर, देशाचा अंतराळवीर, जरी गेला तो चंद्रावर, जरी गेला तो चंद्रावर, खाली येताच धरतीवर, आणि येताच धरतीवर, त्याच्या मनी एक विचार, त्याच्या मनी एक विचार, कधी येईल संकष्टी, कधी येईल संकष्टी, मला उपवास धरायला, मला उपवास धरायला, उपवास धरायला, साध विज्ञान विसरला. उपवास धरायला, साधं विज्ञान विसरला. माझ्या गावात शाळेवर माझ्या गावात शाळेवर आहे शिक्षक पदवीधर, आहे शिक्षक पदवीधर, रोज विज्ञान शिकवितो, रोज विज्ञान शिकवितो, पण श्रद्धा भोंदूवर, आणि श्रद्धा भोंदूवर, जन्मपत्रिका जुळणारी, जन्मपत्रिका जुळणारी, वधू शोधून थकला, वधू शोधून थकला, वधू शोधून थकला, साध विज्ञान विसरला. वधू शोधून थकला, साधं विज्ञान विसरला. पदवीनी उच्च शिक्षण, पदवी उच्च शिक्षण, झाले कमाईचे साधन, झाले कमाईचे साधन, अशा सुशिक्षितांपासून अशा सुशिक्षितांपासून काय कोणी घ्यावी शिकवण, काय कोणी घ्यावी शिकवण, काही कळेना दुनियेला, काही कळेना दुनियेला, कोण अडाणी शिकलेला, कोण अडाणी शिकलेला, कोण अडाणी शिकलेला, साध विज्ञान विसरला. कोण अडाणी शिकलेला, साधं विज्ञान विसरला. माझ्या भारत देशात माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, कोणी कितीही शिकला, कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला, कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला, कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला. शाबास.
नक्की? हे बघ बेटा, असं जर तुला बाहेर कोणी पाणी दिलं आणि जरा बघ पिऊन म्हटलं तर पिणार का नाही? साताऱ्याचा कंदी पेढा आहे, लगेच घेणार, लगेच बाग 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 टाक. त्याच्यात काही औषध मिक्स केलं असतं, असू शकतं ना? असं घ्यायचं नाही. अगोदर काय म्हणायचं आधी? हा, अगदी बरोबर. आता तिच्या मनामध्ये शंका चालू झाली. काय काळजी करू, इकडे आम्ही पण पिऊन जातो. हा, पाणीच आहे बरं का, चढणार बिडणार काय नाही, काय काय म्हणजे मी पिलेलं आता काय झाला प्रॉब्लेम तर मला पण होईल, आहे का नाही? तू आल्याबद्दल धन्यवाद. बस वांगे लागेल, काढ्याची पेटी लागेल, वास लागेल, अरे अजून काय लागेल? साधा प्रश्न आहे. हा, अरे माणूस लागेल, आहे की नाही? काय बाबा, माणूस लागेल ना. तुम्ही देणार, उलटी करायची, फुगल्यानंतर अशी उलटी करायची आणि हाडळीची काठी याच्यावर अशी फिरवायची आणि छो करायचं. जर काय लपवलेलं असेल तर बाहेर निघून हे घे तर खूप जोरात. अरे जोरात खूप जेवण झालं ना. हा, बघ जरा सगळे दिसतात का? त्याच्याकडे दे आता. हा, हे घे तू आता. हा, खूप जोरात. शाबास. हे घे हाडळीची काठी. फिरव त्याच्यावर, फिरव जोरात. हा, जोरात पडव त्याच्यावर, पडव. त्याच्याकडे दे, त्याच्याकडे दे, त्याच्याकडे. आता काय करायचं, हे पाणी. शाबास. हा उत्तम मांत्रिक होणार आहे काय. आता हे पाणी याच्यामध्ये भरायचे. तू दिवा धर आणि ती पाणी भरेल. तेव्हा कसा हात तर कापायला लागला बघा. तेव्हा हळूहळू भर, हळूहळू भर. आणि किती भरायचं? अर्धा दिवा भरायचा. सगळं भरायचं नाही. अर्धा दिवा झाला की मला सांगायचं, फक्त अर्धा भरायचा. बघू, बस बस, सगळंच ओतून टाकलं. हा, आता काय करायचं सांगतोय बा. राहिलेलं पाणी पिऊन टाकायचं. त्याला थोडं ठेव प्यायला, सगळं साक्षी. हा, पिऊन टाक. दिलं का? त्याला ते थोडं प्यायला. हा, मी पिऊ. आपण इकडे या. दिवा जर प्रज्वलित झाला, दिवा जर प्रज्वलित झाला तर तुम्ही सगळे नशिबान आहात. पण दिवा जर पेटला नाही मॅडम, तर यांच्या मागे लय मोठी करणी लागली. पण ती देखील मी काढणार आहे. ठीक आहे, काढायची. बघूया काय होतंय. असू दे, असू दे. बघा, पाणीवाला चाहिए असं म्हणतात. पाण्याने आग लागते का विझते? या ठिकाणी पाण्याने आग लागलेली आहे आणि या श्रमसंस्कार शिबिरातल्या या आगळ्या वेगळ्या सत्राचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. कुणाच्या मागं हाडळ्या लागला असेल, कुणाच्या मागं हाडळी लागलेली असेल, तू पण हात सोडायचा नाही तर ह्याचं डोकं फुटलं. कुठल्याही परिस्थितीत हात सोडायचा नाही, घट्ट पकड पाहिजे. 1 2 3 म्हणलं सुरू करायचं. पण वेळ आहे 10 सेकंद. किती? 10 सेकंद वेळ आहे. जरा पहिलीच्या वर्गात जायचे सगळ्यांनी. 1 ते 10 आकडे मोजायचे. हा, मी 1 2 3 म्हणले की यांची वेळ चालू होईल. करायचं सुरू. 1 2 3 सुरू. पण दोघांनी प्रयत्न केलाय जोरदार टाळ्या. त्यामुळे तू एकटक बघतोय, मगापासून बघतोय मी. पण जसा दिवा पेटलाय तसा मात्र तुझी चुळबुळ तिथं जरा वाढली. असंच झालं, त्याला काय सूचना झाल्या. खरंय नाही? मगापासून बघतोय मी. इकडं बघ, तिकडं बघ, कधी टोपीच काढ. थोडी चुळबुळ वाढली. असं आज नाही मला का. 3.5 वर्षापासून 7.5 तुझ्या मागे लागले. इकडे जरा पुढे. ह्या डोक्यावर नारळ उतरून टाकणार आहे. मग आता एक पैलवान जरा पुढे. हा, पैलवान ये जरा पुढे.
खालचं मातला पण फुटलं पाहिजे. हा बहुतेक नाचका निघालेला दिसतो. बघा हे बघा हे बघा हे बघा 3.5 वर्षाचं त्या नारळात बसलो जाऊन. हे काय आहे मुलींनो? काय हे रिबीन आहे आणि ह्याच्यामध्ये अजून काळं काय दिसते जरा काढे बाहेर. हिरव्या 100% बायचंच आहे. याचा अर्थ कुठला तरी बायचा आत्मा तुझ्या मागे होतो आणि हे सिद्ध करून दाखवलेलं आहे मी तुला. खोबरं निघतं मग हे काय निघाली भानगड फिरतो आपण आहे का नाही. पण काळजी करू बा, उपाय पण माझ्याकडे आहे. इकडे हात जोड वर बघ असा पुढे ये थोडासा. आता बघ हे बा मी आता मंत्र म्हणणार आहे पॉवरफुल. जो लंगर 2 पैलवानांना निघालेला आहे तो मी काढणार आहे. मला सांग तुझं डोकं आता जड होत आहे. तुझं डोकं आता जड व्हायला लागलेलं आहे का? जड होतंय का? होत असेल तर मुंडी हलव. डोकं जड व्हायला लागलंय का? डोकं जड होतंय का? डोकं जड व्हायला लागलेलं नाही म्हणायची लय सवयला. काय पण विचारा नाहीच म्हणतो. बर मला सांग बालका हे काय आहे? अरे हे काय म्हणलं तर पोट आहे. म्हणजे याचा अर्थ बाहेरचं मोठं आहे. अरे हे काय बालका? आता कपाळाला लावलं तर डोकं आहे म्हणजे 100% 7.5 गोष्ट आहे. हात जोड बालका. मंत्र म्हणावा लागेल पॉवरफुल. मंत्र असा आहे पाठ करायचा. अरे कळू नये म्हणून तर मंत्र असते. तुम्हाला कळल्यावर कसं काय वाटतं? आता मंत्र असा आहे पॉवरफुल जो तुम्ही पाठ करायचा. पाठ केला अभ्यास न करता पास व्हा. बघा मंत्र असा आहे रागानं माझ्याकडे बोलू नये. अरे तुझ्या कल्याणासाठी तुला इथे बोलवलेलं आहे. मंत्र असा आहे हा तुझ्या पोटात दुखत नाही त्याला मी काय करू? जगात तर माझं नाव झालं गेलं असतं भूता नेलं त्याला मी काय करू? बरं वाटते का? हलका वाटते ना? धन्यवाद. चला तू येणार आहे इकडे ये. हळूहळू चालायचं. मध्ये पाय ठेव. घाबरू नकोस अजिबात. हा शाबास. ठेव पाय. हा शाबास. चाल हळूहळू चाल. काही होणार नाही. शाबास. आता उलट चाल. शाबास. सावकाश. बरं असू दे. सावकाश. गडबड करायची नाही. शाबास. खरा खुरा चमत्कार मी तुम्हाला दाखवणार आहे. नुसता दाखवणार नाही तर त्याची प्रचिती तुम्हाला देणार आहे. एक टक बघा. स्वतःच्या अंगठ्याकडे बघायचं बाळा. अंगठा तुझा बघतोय तिसरीकडेच. दुसऱ्याच बघायची लय घाण सवय. हा एक टक बघा. जरा हात दुखू द्या. एक टक बघा. अंगठ्याच्या टोकाकडे लक्ष ठेवा. नखाकडे लक्ष ठेवा. नखाच्या टोकाकडे नख किती वाढलेले लक्षात ठेवा. आता चमत्कार असा घडणार आहे. खर्रा खुर्रा. शाबास. सगळेजण बघतायत. एकटक बघतायत. आता तुमचाच हात आणि तुमचाच अंगठ्याच्या नखाकडे लक्ष द्या. नख वाढताना तुम्ही आयुष्यात कधी पाहिलं नसेल. इतकं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करायचंय की नख वाढताना तुम्हाला त्याची अनुभूती येणार आहे. नख वाढायला लागलेलं आहे. नख वाढायला सुरुवात झालेली आहे.
नख वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे. नख वाढतंय वाढतंय वाढतंय. एकटक बघा, एकटक बघा, एकटक बघा, एकटक बघा, एकटक बघा. हात वर घ्यायचा आहे. एकटक बघा, एकटक बघा. वाढलं का बेटा नख तुझं? दिसलं का तुला? तिकडं मॅडम वाढतंय सर, थोडस दिसतंय का वाढताना? हा तिकडं मागे दिसतंय का सर? तेव्हा तिकडं तो दिसतंय का? थोडं दिसलं का वाढताना? हा आता असं आम्ही तुम्हाला बोंबलून सांगतोय की चमत्कार घडत आणि खरा दाखवणार काढला. म्हणजे असंच गावात कोणतरी येणं जाईल का बोल तुम्हाला. त्यामुळे असं काय होत नख वाढणार आहे, पण न कापता 15 दिवसांनी बघायचं वाढलेलं असेल. संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा अधिक 2 स्तर विशेष श्रमसंस्कार शिबिर माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर समाधी परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिरामध्ये आज अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर माननीय प्रशांत पोद्दार साहेब आणि त्यांच्या टीमनं अतिशय उत्कृष्टपणे प्रात्यक्षिकासह माहिती दिली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आज NSSचं शिबिर इथं संपन्न होत असताना अतिशय महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातला, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते इथं आले आणि त्यांनी आमच्या सर्व स्वयंसेवकांना अत्यंत उत्तम पद्धतीने काही चमत्कार, जादू अशा प्रकारचे की जे भोंदूबाबा करत असतात तशा प्रकारचे चमत्कार करून दाखवले आणि नंतर त्यातला फोलपणा जाणवून दिला. तर आमचे विद्यार्थी त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे नक्कीच बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकशील जीवनाची वाटचाल करतील याची मी या ठिकाणी ग्वाही देते. धन्यवाद. आज आम्हाला जे काही व्याख्यान झालं त्याच्यातून आम्हाला प्रात्यक्षिकासहित छान पद्धतीने सायन्सच्या दृष्टिकोनातून भोंदूबाबा कशा पद्धतीने आपल्याला फसवतात याची माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करते. Face the some of the today we are face the all the constitutions and the functions which we had in the black magics or fake identities of the fake babas and all, and we learn how they make fool us and how they make the people fool and use them for their benefits, and we learn how they do black magics and all. Thank you. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे आपले अध्यक्ष आहेत नरेंद्र दाभोळकर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आजचे आमचे प्रमुख पाहुणे प्रशांत पोद्दार सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावर आम्हाला भरपूर मार्गदर्शन दिलं आणि जी अंधश्रद्धा टाळण्यासाठी त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो ते आम्हाला चांगल्या पद्धतीने समजवलं. तर त्यासाठी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.